माझं नाव संदीप महादेव स्वामी. मी गेले 15 वर्ष झाले इथं राहतोय आणि माझं डॉग संगोपन केंद्र आणि माझं पेट स्टोअर आणि ॲक्वेरियम स्टोअर असं मी गेले 15 वर्ष झाले इथं चालवतोय. हा रस्ता कच्चा होता तोपासून मी इथं राहतोय गेली 15 वर्ष झालं. पण माझ्या एक कुत्रीला यांनी बिल्डरांनी मारून टाकलं आणि ताबा वगैरे केलं. त्याच्यामुळे मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलं तर त्यांनी माझं सगळं दुकान पाडलं, घर पाडलं. मला काही कुठलीही नोटीस नाही दिलेली. माझे प्राणी चोरून नेले, पक्षी चोरून नेले, 2 मांजरे आहेत इम्पोर्टेड ते चोरून नेले, कुत्रे नेले. आज 4-5 दिवस झाले मी चौकीच्या चक्कर काढतोय पण अजून पण अद्याप कंप्लेंट घेतलेली नाही पोलीसवाल्यांनी. माझे कुत्रे मांजरे कुठे आहेत मारून टाकले ते पण सांगत नाहीयेत. कैलाश वाणी, कैवल्य वाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी, अभिजित केदारी हे लोक आहेत. मला चाकूचा धाक दाखवला गेला परवाच्या 11 तारखेला आणि मला बाहेर हाकलून माझं सगळं सामान वगैरे तोडून नेलं. नेताना मी एक टेम्पो पण पकडला होता पण त्यांचे 5-6 बाउन्सर आले, त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि चाकू वगैरे दाखवले आणि तुला म्हणले मारून टाकल आणि ते टेम्पो पण माझ्या हातातून काढून घेतला. मी टेम्पोचे व्हिडिओ वगैरे सगळे माझ्याकडे. त्या टेम्पोमध्ये माझ्या प्राण्यांचे पिंजरे, माझ्या प्राण्यांचं खाद्य, प्राण्यांचे जे लागणारे सामान आणि शॉपचं काही सामान होतं ते त्यांनी घेऊन गेले तिथून. मी त्या दिवशी 112ला पण फोन केला होता पण 112ला ते आले आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा आत सोडलं नाही गेटच्या आतमध्ये. आणि ते पोलीस म्हणले मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा. मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो पण साहेबांनी पण माझं काय ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी आजपर्यंत कंप्लेंट घेतलेली नाही माझी. करू आपण बघू करू असे अरेतुरेचेच उत्तर आहेत, म्हणजे काही घेत नाहीत. मी एवढे 3 कंप्लेंट केलेत, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात पण अद्याप अजून पण घेतलेलं नाहीये त्यांनी. जागा मालकाचं असं झालं होतं की जागा मालकाची जागा स्वतःची पण नव्हती, त्यांनी पण ताब्यात मारला होता आणि भाडे तत्वावर त्यांनी जागा घेतली होती. ते मला म्हणले की ते तू राहा इथं, तुला बाकी तू टिकव इथं सगळं आणि जाताना तुला एक दुकान आणि एक वरती कमर्शियल जे पण होईल किंवा जे पण फ्लॅट होईल तो एक 2 BHK 3 BHK फ्लॅट तुला दिला जाईल. जागा ज्यांनी ताबा मारला जे आहेत बिल्डर आणि जे ताबेकरी होते केदारी फॅमिली, त्या सगळ्यांवर माझा आरोप आहे. सगळ्यांचे मला धमकीचे फोन येतात आहे, सगळे येऊन मला धमक्या देतात आहे. कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाहीये. मी पोलीस स्टेशनला 10 चक्कर मारतोय, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी दिलेले नोटीस आहेत पण प्रशासनाने किंवा पोलिसांनी कुठलेही अद्याप काही घेतलेलं नाही. मागणी काय, माझे प्राणी माझे पक्षी आहेत त्या जागेवर आणून देणं आणि माझ्यावर जे अन्याय झाले त्याला काहीतरी हे उत्तर देणं. माझे इम्पोर्टेड 40 पक्षी आहेत, 2 इम्पोर्टेड डॉग आहेत, 2 इम्पोर्टेड कॅट आहेत आणि माझं सगळं सामान आहे. तसं बघायला गेलं तर मी इथं साधारण आजपर्यंत 40-1 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे माझी दुकानाची, घराची. माझं घर पण मागच होतं, घर बांधलं होतं मी. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. माझे दोन्ही लेकरं इथंच जन्माला आलेले आहेत, त्यांचे जातीचे पुरावे किंवा त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, माझ्या बँकचे अकाउंट्स किंवा जे पण शॉपचे यायचे ते सगळे माझ्या ह्या ॲड्रेसवर येतात. मला कुठलीही नोटीस दिलेली नाही, कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही. न देता यांनी डायरेक्ट दडपशाहीच आहे. म्हणून तर अद्याप कंप्लेंट झालेली नाहीये ना, FIR वगैरे काहीच झालेलं नाहीये. तक्रार एक 5 तारखेला दिलेली आहे, परत 11 तारखेला दिलेली आहे. 5 तारखेला एक, 6 तारखेला एक आणि 11 तारखेला अशा 3 कंप्लेंट आहेत माझ्या. नाही, बाकीचे भरपूर भाडेकरी होते, काही लोकांचा वाद झाला, काही लोकांना त्यांनी पैसे देऊन सेटल केले, काही लोकांना अपेक्षा हे देऊन बाहेर काढलं आणि माझी जागा सगळ्यात मोठी होती आणि मी इथं स्ट्रॉंग होतो कारण मी 10 गुंठ्या 12 गुंठ्याला मी डेव्हलप केलं होतं सगळं माझं दुकान आणि 4 गावातले सगळे पंचकृषीतले लोक मला ओळखतात कारण मी कायद्याने कुत्र्याचा ह्याचा सगळा व्यवसाय करतो आणि सगळ्यांना पक्षी प्राणी हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हे प्रेमी असतात किंवा ॲक्वेरियम असू, कुठल्याही फिश टँक असू, ॲक्वेरियम लावायचं असेल कुठल्या ह्याच्यासाठी तर मला ते फोन करायचे. म्हणून हे जागा आणि मी इथं राहतो हे सगळ्या पंचकृषीत सगळ्यांना माहिती. जयसिंग येवले, पुणे जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष. मला ज्यावेळेस संघटनेला आमच्या कळलं की बाबा असं स्वामी नावाचं एक कुटुंब आहे, पानेरमध्ये राहतंय आणि पक्षी प्राण्यांचा आम्ही पण आदर करतो. सगळ्या पक्षी प्राण्यांना आम्ही पण वेळोवेळी संघटने थ्रू बऱ्याच प्रकारे मदत करत असतो. तर ज्यावेळेस ही घटना आम्हाला कळली त्यावेळेस त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सावंत PI जे आहेत बाणेरचे, जे इन्चार्ज आहेत, त्यांना जाऊन भेटलो. सगळी ह्या ठिकाणची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आम्हाला एक असं निदर्शनात आलं की आज पुण्यामध्ये बरेच बिल्डर आहेत की जी चांगल्या ठिकाणी जी मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी ताबा करतात आणि हे जे काही भाडेकरू आहेत, आज इथं जर बघितलं तर 28 भाडेकरू राहत होते. ठीक आहे, छोटे मोठे भाडेकरी असतील, त्यांच्या नावावर जमिनी नसतील, पण काही असे लोक होते की ज्यांच्या नावावर काहीतरी 7-12 असेल किंवा थोडंफार पूर्व. आता इथं जर बघितलं ही जागा सगळी रागपसरे फॅमिली, जे मातंग समाजाचे जे
लोक होते ते लोंढे, रागपसरे अशी बरेच फॅमिलींच्या ह्या जागा होत्या. त्याच्यात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार केलाय. त्यामध्ये काही 5 कुटुंब होते, त्यातल्या 3 कुटुंबांना पैसे दिले, 2 कुटुंबाचे पैसे लुटले त्यांनी. म्हणजे माझा सरळ सरळ आरोप आहे की बिल्डर लोकांनी सगळे पैसे स्वतःच्या घशात घातले, हे गुंड लोकांना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेतलं. इथं आज जर बघितलं, हे स्वामी कुटुंब आहे, हे पक्षी 40 पक्षी इथं त्यांनी, ते सगळे इम्पॉर्टंट पक्षी असेल ते कुठं उचलून नेलं माहित नाही, कुत्रं मारून टाकलेलं बघितलं आम्ही. त्याचा त्यांनी विधी केला नेऊन, त्याचे सुद्धा रितसर पावते आहेत. कुठल्याही प्रशासनाची नोटीस नाही, पोलिसांची साधी दखल नाही. ते PI कुठले ते सानप म्हणून सहाय्यक त्यांचे हाताखालचे पोलीस अधीक्षक असतील, ते पोलीस असतील, ते इथे येऊन जातात. घर पाडले, एवढं मोठं 40 लाखाचं घर पाडलंय का? झोपलंय का प्रशासन? घर पाडलंय, त्याच्या पाठीमागे त्याचं ते गोट्यासारखं सगळं. आज इथं जर तुम्ही बघितलं असेल तर सगळं पक्ष्यांचे सगळे पिंजरे आहेत. हे समोरचा कुठला तो एक भंगारवाला, त्याला विकलंय त्यांनी, ते रात्रीच भरून नेलं. एक टेम्पोला आहे, तो सगळं भरून घेऊन जातो. इथले सगळे पिंजरे बाहेर फेकले. आमच्या तर्फे असा इशारा देतो आम्ही की स्वामी कुटुंबावरती ते पक्षी असतील, ते पक्षी तात्काळ त्यांनी इथं आणून द्यावेत. त्यांचं जे घर पाडले 40-50 लाखाचं, त्या घराचा भरपाई त्यांना मिळावी. त्याच्यानंतर 15 वर्ष ते इथे राहतात, भाड्याने राहतात. फेब्रुवारीपर्यंत भाडं दिलंय त्यांनी. याचं काय असंच फुकट नाही, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत. भाडेकरांचे सगळे रितसर पावत्या, मेसेज त्यांना येत आहेत, लाईट बिल भरतायत, मुलांचे डॉक्युमेंट इथले आहेत, सगळे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट असताना आज इथला दरवाजा बंद करून टाकलाय, सगळे पत्र ठोकलेत. JCB येऊन 50 बाउन्सर्स घेऊन अशा पद्धतीचं जर लाथाळ पुण्यामध्ये चालत असेल तर याला कोणाचा तरी मोठ्या पक्षाच्या, कुठल्या तरी प्रशासनातला आणि पक्षातला मोठ्या याला पाठबळ असण्याची शक्यता आहे. तर याची तात्काळ चौकशी होण्यात यावी, अन्यथा भविष्यात मोठं आंदोलन छेडण्यात येईल. जय शिवराय. मी शिवप्रा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप साहेबांना आज त्यांनी गेली 15 वर्षापासून इथं बाणेर या ठिकाणी राहत असून मला कॉल केला की माझ्यावर अन्याय झालाय आणि पोलीस कुठलंच प्रशासन आम्हाला मदत करत नाही. तर मदत करत नसल्यामुळे मी संघटनेच्या वतीने आलो, माहिती घेतली. तरी 15 वर्षापासून राहत होते. ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले तर तिथं पोलीस चौकीला, बाणेर पोलीस चौकीला सानप साहेब म्हणून आहेत, बालाजी सानप साहेब, त्यांच्याकडे गेले तर त्यांनी उडाउडीची उत्तरे देऊन PI साहेबाकडे लावलं आणि यांना कुठली मदत घेतली नाही. आणि ज्यावेळेस मदत करायची असती त्यावेळेस ज्यावेळेस संदीप स्वामी आहेत त्यांच्यावर जी अन्याय झालाय, त्यांनी जी सांगल त्या भाषेमध्ये त्यांचा जबाब घेतला पाहिजे. त्या पद्धतीने जबाब घेत नाहीयेत आणि आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना मदत करण्यासाठी आलो. पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना इशारा दिला तेव्हा आम्हाला त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही FIR नोंद करू आणि जे यांच्या जमिनी गेल्यात आणि बिल्डरनी जी यांना जी कमिटमेंट केली होती ती पाळलेली नाहीये. अद्याप त्यांची कुत्री, मांजरे, पक्षी, इम्पॉर्टंट हे सगळे घेऊन गेलेले आहेत. आम्ही संघटनेच्या वतीने एवढंच बोलू शकतो की यांना, संदीप स्वामींना जर नाही जागेचं काय, त्यांना जे खर्च झालेला आहे त्यांचा किंवा त्यांच्यावर जे अन्याय झाला, रोडवर आज पसारा पडला तुम्ही बघू शकता, एवढं त्यांच्यावर झालंय. पक्षी, प्राणी, त्यांचा खर्च त्यांना देण्यात यावा आणि त्यांना राहण्यासाठी जी उपजीविका लागते, अन्न, वस्त्र, निवारा, यासाठी त्यांना जागा कुठेतरी देण्यात यावी.